कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गावकऱ्यांकडून निरोप देताना मठातील कर्मचारी आणि गावकरी भारावले। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला नेताना गोंधळ, हत्तीणीला नेऊ नये म्हणून काही लोकांची पोलिसांसोबत हुज्जत, काही समाजकंटकांनी पोलीस उपअधीक्षकांची गाडीही फोडली। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात तणाव, हत्तीणीला घेऊन जाणाऱ्या वनताराच्या गाडीची केली तोडफोड। कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी हत्तीणीला अखेर वनतारामध्ये नेलं, जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या 6 ते 7 वाहनांचं नुकसान, पोलीसही जखमी, काही समाजकंटकांना ताब्यात घेतलं। धीरुभाई पेट्रोल पंपावर काम करायचे तेव्हापासून हत्तीणी नांदणी मठात पैसा संपत्तीपुढे आता न्याय कुणाकडे मागायचा? कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीणीवरून राजू शेट्टींचं ट्विट। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेकी मुसा सुलेमानीसह 3 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्करी तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काश्मीर खोऱ्यात ऑपरेशन महादेव, आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून खोऱ्यात दहशतवादी हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची माहिती। हल्ला करणाऱ्यांना भारतात कुठे पोहोचवेल हे आज स्पष्ट झालंय। ऑपरेशन महादेवबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, अधिकृत घोषणा होईल तेव्हा मी नक्की बोलेन, फडणवीसांचं वक्तव्य। भारतीय सैन्य दलाची ही कौतुकास्पद कामगिरी, ऑपरेशन महादेववर शिंदेंची प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्य दलाचंही अभिनंदन। एकनाथ खडसेंनी वकील असीम सरोदेंची घेतली भेट, खडसेंनी सरोदेंकडून कायदेशीर सल्ला घेतल्याची माहिती। खराडी पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाला पोलिसांकडून अटक। पुणे पार्टीसंदर्भात खडसेंना कायदेशीर सल्ला दिला, या प्रकरणामागे गिरीश महाजन असल्याचा खडसेंकडून दावा, असीम सरोदेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज डिनर डिप्लोमसी, आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वांद्र्यातल्या ताजलँड्स हॉटेलमध्ये नेते एकत्र येणार। कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला, 1 तारखेनंतर भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती। तर काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा आज भाजप प्रवेश। तटकरेंच्या मनात भाजप असल्यानं ते भाजपच्या जवळ, तटकरे भाजपात जाऊ शकतात, रोहित पवारांचा दावा। तर आम्ही आधीपासून आमच्यात पक्षाचं होतं, दादांच्या राष्ट्रवादीला टोला। जेव्हा एकत्र मंचावर जायचं तेव्हा आम्ही नक्की येऊ, अमित ठाकरेंसोबत एकत्र मंचावर येण्यावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सरपंच बापू आंधळेंचा खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाला, वाल्मिक प्यादा त्यांच्या पाठीमागे धनंजय मुंडेंची ताकद, शिवराज बांगरांचा दावा। जय जवान गोविंदा पथकाची प्रो गोविंदा स्पर्धेतील संधी हुकली, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाची संधी हुकल्याची चर्चा। आम्हाला तांत्रिक कारणामुळे प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता आलं नाही, स्पर्धेतील संधी हुकल्यानंतर जय जवान गोविंदा पथकाचे कोच संदीप ढवळेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील, शशिकांत शिंदेंकडून हर्षल पाटीलच्या कुटुंबियांची भेट, जलजीवन मिशन योजनेच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सांगलीच्या शिराळकरांना आता नागपंचमी साजरी करताना जिवंत नागांचं दर्शन होणार, 21 शिराळकरांना नाग पकडण्यासही परवानगी। राज्यात 9,000हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, निवृत्त महिलांनीही फायदा उचलल्याचा प्रकार उघड, सूत्रांची माहिती। मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींना नोटीस प्रकरण, म्हाडा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या 935 नोटीस बेकायदा, सुप्रीम कोर्टानं खडसावला म्हाडा उपाध्यक्षांच्या निर्णयाच्या चौकशीचे आदेश। मुंबई गोवा महामार्गावर रात्री एलपीजी गॅसच्या टँकरला अपघात, हातखंबा येथील पुलावरून टँकर कोसळल्यानं गळती, महामार्गावरील वाहतूक ठप्प। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यात लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, दीपक टिळक यांचं निधन झाल्याने शिंदेंनी टिळक कुटुंबियांचं सांत्वन केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला दौंडमध्ये मोठा धक्का, माजी आमदार रमेश थोरात अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। 1 ऑगस्टला अजित पवारांच्या उपस्थितीत दौंडच्या वरवणमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार, पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी घडवून आणला हा प्रवेश।
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण. जरांगे पाटलांची 1000 लोकांची टीम 150 गाड्यांमधून मुंबईतील आझाद मैदानात दाखल. उपोषण स्थळाची पाहणी करून केलं मार्गदर्शन. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवार पाडल्याचा आरोप. शिंदे गटाची भाजपवर नाव न घेता टीका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा. आता सरकारी ॲपवर आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. कोरेगाव येथील बजाज फायनान्सचे काम मनसेनं बंद पाडलं. मराठी ग्राहकाला लोन क्लिअर केल्यानंतरही अपशब्द वापरल्याचा आरोप. राज ठाकरेंच्या विरोधातही खालच्या दर्जाचा शब्द वापरल्याचा दावा. वसईत ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने सावत्राईची निर्घृणपणे हत्या केली. हत्येची घटना लपवण्यासाठी वडील चुलते डॉक्टरांच्या मदतीने रचला बनाव. वसई पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्यात. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक. सरकारला घेरण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत 7 ठराव मंजूर. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी. पाली हिल जलाशयाच्या इनलेट आणि आउटलेटवरील झडपा बदलणार. पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 31 जुलै रोजी 14 तास बंद राहील, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पाणी उकळून पिण्याचे महापालिकेचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यातील रंगायपल्ली या जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूपच ठोकलं. 1ली ते 7वीच्या शाळेसाठी अवघे 3 शिक्षक. जास्तीचे शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात 21 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना जीवदान. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण 72% भरलं. धरणाचे 7 पैकी 2 दरवाजे उघडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या पाडळसरे येथे कानबाई मातेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा. मिरवणूक काढत तापी, बोरी, अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन. नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून TV9 मराठीच्या बातमीची दखल. तिलखेडी आरोग्य केंद्रावर महिला कर्मचारी देण्यात येणार. जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांची माहिती. धुळ्यात फेब्रुवारी मे महिन्यात अवकाळी गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान. जिल्ह्यासाठी 14,99,62,00,000 रुपयांची आर्थिक मदत. पोलीस ठाण्यात बोलवून 3 तरुणांसोबत पोलीस उपनिरीक्षकानं अमानुष कृत्य केल्याचा आरोप. जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार. पोलीस उपनिरीक्षकाचं तडकाफडकी निलंबन. व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅली. 2 दिवसांच्या रॅलीत राज्यभरातून आलेले 100 व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे विद्यार्थी सहभागी. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी ते शिरपूर मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहनधारकांचे हाल. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. तडगाव पंचायत समिती इमारतीच्या भूमिपूजनावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत श्रेयवाद. इमारतीचं भूमिपूजन करण्यावर आमदार पाडवी ठाम. पुरंदरच्या नीरा नदीतील पाणी पातळीत वाढ. वीर धरणातून 32,763 क्युसेकने विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणातून 603 क्युसेकने विसर्ग. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये चोरीच्या घटनेच्या काही तासातच उलगडा. 5 तोळ सोनं, 1 मोबाईलसह रोख रक्कम मूळ मालकाला सुपूर्द. राजगड पोलिसांची कारवाई. बारामती अपघाताच्या निषेधार्थ महात्मा फुले चौकात नागरिकांचा रास्ता रोको. डंपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. आवश्यक ठिकाणी गतिरोधक लावण्याची नागरिकांची मागणी. कल्याणमध्ये तरुणांनी स्वखर्चातून खड्डे भरले. व्हिडिओ व्हायरल. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील व्हिडिओ व्हायरल. KDMCकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप.